उत्तर प्रदेश विधानसभेत यंदा इतिहास घडलाय। विजन 2047 या विषयावर तब्बल 27 तास सलग चर्चा झाली आहे। येस, बुधवारी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सुरू झालेलं सत्र थेट गुरुवारी दुपारपर्यंत अखंड सुरू राहिलं। म्हणजेच सलग रात्रभर चाललेलं हे विशेष सत्र। या दीर्घ चर्चेमध्ये एकूण 187 सदस्यांनी सहभाग घेतला आणि दोन महत्त्वाची विधेयके मंजूर केली। पहिलं बांके बिहारी मंदिर ट्रस्ट विधेयक आणि दुसरं आमदारांचा पगार व भत्ते वाढवण्यासंदर्भातील विधेयक। आणि या दुसऱ्या विधेयकामुळे आमदारांचा पगार तब्बल 10,000 रुपयांनी वाढवला गेलाय। तथापि मंदिर विधेयकावर चर्चा न झाल्यामुळे समाजवादी पक्षानं बहिष्कार जाहीर केलाय। आता सगळ्यात मजेशीर भाग म्हणजे 27 तास जागं राहण्यासाठी आमदारांनी काय काय केलं, तर कुणी 4-5 कप कॉफी गटागट प्यायली, कुणी चहा घेतला, कुणी सूपवर टिकून राहिलं। रात्री उशिरा स्नॅक्स आणि ड्रायफ्रुट्स लपवून खाल्ले गेले। विधानसभा कॅन्टीनमध्ये खास नाश्ता, जेवण आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ताही दिला गेला। इतकंच नाही तर या सत्रासाठी अतिरिक्त कॉफी मशीन सुद्धा बसवण्यात आल्या होत्या, म्हणजेच चर्चेत कोणताही अडथळा येऊ नये। या ऐतिहासिक चर्चेच्या अखेरीस मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जवळपास 2 ते 2.5 तासांचं विस्तृत भाषण सुद्धा केलं, ज्यात त्यांनी विजन 2047 ची रूपरेषा मांडली। याची माहिती आता शाळा व बाजारात QR कोडद्वारे सहज उपलब्ध करून दिली जाणार आहे। अखेर 27 तास अखंड चाललेल्या या चर्चेनं उत्तर प्रदेश विधानसभेच्या इतिहासात आपलं नाव कोरलं असून देशात हा चर्चेचा विषय बनलाय।